सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एकाच वर्गातील दोन मित्रांना एकाच मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यांचा एक अनोखा योगायोग आहे. दोघांचेही एकच गाव, एकच शाळा, एकच वर्ग, एकच बेंच आणि एकच मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. आता हे दोघे एकाच वेळी डॉक्टर होणार आहे. विघ्नेश गव्हाणे आणि राजवर्धन गुंड अशी या विद्यार्थ्यांची नावे आहे. विशेष म्हणजे या दोघांचे वडीलही वर्गमित्र आहेत. राजवर्धन राजेंद्र कुमार गुंड आणि माझा मित्र विघ्नेश भास्कर गव्हाणे हे दोघं पण माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी गावच्या रहिवासी आहोत. आमचं 10वीपर्यंतचं शिक्षण आर्या पब्लिक स्कूल माढा या CBSE शाळेत झालं. तिथून आम्ही नीटच्या अभ्यासासाठी लातूरमध्ये शाहू कॉलेज येथे गेलो. तिथं आम्ही दोघांनीही खूप प्रयत्न केले, अभ्यास केला. दोघांनी सोबत डिस्कशन करून, एकमेकांशी चर्चा करून अनेक अवघड प्रॉब्लेम सोडवत असायचो. त्याच वेळेस आम्हाला आमच्या गुरुजनांची, आईवडिलांची, आजी आजोबांची ही खूप मोठी साथ लागली. मग त्यानंतर पेपर झाला नीटचा. त्याच्यानंतर मग रिझल्ट आला. रिझल्टमध्ये विघ्नेशला 620 मार्क पडले आणि मला 618 पडले. तर अशा म्हणजे आमचा असं विचारच चालू होता की आपल्या दोघांना एक कॉलेज मिळू शकतं. तोपर्यंतच फर्स्ट राऊंडची लिस्ट आली. त्यामध्ये आम्हा दोघांनाही सोलापूरमधले अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज हे दोघांना अलॉट झालं. मग आम्ही दोघं मिळूनच ॲडमिशनला गेलो. तिथे ॲडमिशन घेतलं आणि तसेच मग तिथं रूम ही सोबतच घेतली. मग आता इथून पुढेही आम्ही सोबतच राहू. माढा येथील CBSE बोर्डच्या आर्या स्कूलचे एकाच वर्गात शिकलेले विघ्नेश भास्कर गव्हाणे व राजवर्धन राजेंद्र कुमार गुंड हे दोन माजी विद्यार्थी गुणवत्तेच्या जोरावर डॉक्टर होणार आहे. ते दोघेही शासकीय अधिकारी व नोकरदाराचे गाव म्हणून ओळखला जाणाऱ्या विठ्ठलवाडी गावचे आहे. विशेष म्हणजे या दोघांनीही एकाच वेळी एकाच मेडिकल कॉलेजमध्ये सोलापूर येथे प्रवेश मिळवला आहे. या दोघांनीही देखील गावाचा नावलौकिक उंचवल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. विशेष बाब म्हणजे दोघांचे वडीलही वर्गमित्र आहे. या दोघांच्या वडिलांनी विठ्ठलवाडी आणि माढ्यात एकत्र शिक्षण घेतले आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.